पब्लिक भयानक आली आहे. बघूया कोणकोणती मच्छी आली आहे काय ती. भरपूर मोठे मोठे मासे आले मित्रांनो, भरपूर आहे. इकडे बघा वाम फिश बघा केवढी मोठी आली आहे. वाम फिश बघा. ए मावशे आज गॉगल बिगल लावून का ऐकत नाही आहेस? भारी वाटत आहे. काय आहे काय काय तुझ्याकडं दाखव तरी. सर्व घे एक तू सर्व घे. सर्व एक सुरमई कशी आहे? आपण फायनली एवढा मोठा हलवा घेतला. हाय, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. माझ्या युट्यूब चॅनल तुमचा सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशा मजेत राहायला पाहिजे. तर मित्रांनो भरपूर दिवसानंतरला मुंबईवरून ब्लॉग बनवतोय आणि गावी गेलो होतो मित्रांनो 2-3 दिवस. भरपूर मजा केली, भरपूर धमाल केला. पोरा सर्वजण गेला होता. कोणी ब्लॉग नसेल बघायला तर नक्की पाठीमागचा जाऊन ब्लॉग बघा. पाऊस तर गावी भरपूर लागतोय. आता मुंबईला पण 2-3 दिवस भरपूर पाऊस लागतोय. तर मित्रांनो ब्लॉग बनवला. आज आहे गटारी आणि गटारी माझा तर श्रावण नाही, आमच्या घरात कोणी श्रावण पाळत नाही, पण गटारी खाली सोडून चालणार नाही. त्यामुळं आज काहीतरी तिकटा बनवू हवा. तर जाता येऊ मच्छी मार्केटला मावरा आणू. तर बघूया कोणता मावरा भेटता येता. तर शेवटपर्यंत बघा. तर मच्छी मार्केटला आले मित्रांनो आणि मच्छी मार्केट बघा कचाकच भरलाय, पूर्णपणे फुल आहे. आज सगळ्यांवर गटारी अंगावर येणार आहे सगळ्यांच्या. पब्लिक बघा भयानक आली आहे. बघूया कोणकोणती मच्छी आली आहे काय ती. भरपूर मोठे मोठे मासे आले मित्रांनो, भरपूर आहे. इकडे बघा वाम फिश बघा केवढी मोठी आली आहे. वाम फिश बघा. वाम फिश बघा केवढी मोठी आहे. माकला आहेत, सुरमई आहे, बांगडे आहेत. इकडे बघा पापलेटा पण आहेत, ताजी फडफडीत नाही, आता बर्फाचीच मच्छी असते ऍक्च्युली. आणि गटारी सगळ्यांच्या अंगावर आली वाटतं, एवढी पब्लिक दिसत आहे. सगळी गटारी मच्छी नेऊ आलेली आहे. बाय कोलंबी कैसा आहे? 1000 रुपयाची एवढी बोलते बघा. या साईडला बांगले आहेत, बोंबील आहेत. 500 रुपये वाटा. ह्याचा बोले महागाई रे. बोंबला 500 रुपये वाटा आहे. दादा कैसा कोलंबी? 500 रुपये वाटा. 500 रुपये वाटा बोलते एवढा. आज काय खरातला नाही दिसत आहे. तिकडे बघा सुरमई आहे, पापलेट आहे. कशा मग सुरमई कशा आहे? 800 रुपये एक. साईडला पण कोळंबी आहे, साईडला सुरमई आहे. इकडं माकुला आहे, इकडं वाकटी आहे. ये मावशे आज गॉगल बिगल लावून का ऐकत नाही आहेस? भारी वाटत आहे. काय आहे काय काय तुझ्याकडं दाखव तरी. सर्व घे एक तू सर्व घे. सर्व एक सुरमई कशी आहे? 800ची आहे, 1000ची आहे, रावस 1500ची आहे. आणि पापलेटा? पापलेट 2000ची 6. शूटिंग करतो 2000 रुपयाचे 6. मावरा एवढा महाग सांगतस तर काय बाबा. मावरा स्वस्त आहे, श्रावण आहे म्हणून. श्रावण संपला का सर्व 200 वारी कच्च. हे 800ला जोडी आहे. मित्रांनो मार्केट बघा भरपूर भरलाय आज. हे कसं आहे मावशी हलवा? ओळखलंच की नाही? 2 महिन्यानंतर आले, महिन्यानंतरला. कसा हलवा? काय 1500? तू काय नुसतं पाठ करून ठेवलंस की नाही? 15 नंबर आणि 10 नंबर. आणि हा कसा आहे मोठा एवढा? 3000 जो. किती कमी करशील? 1500 रुपये देता यायचं. देत 1000 रुपये दे फुकट. मागा चालत फुकटच खाऊचंय आमका. आता काय करणार.
महागाई एवढी वाढली तर काय करू मग तेच ना. हा आणि पापलेटा कशा ती ज्याला जोड. 1000ला जोड. बाराशेने समजा 1000च सांगितले. तरी पण घे 1000 रुपये तर जास्तच झाले ना ते. जास्त सांगितले 1000 रुपये जोड जास्त सांगितले. मग 1500 रुपये जोड. आणि ही छोटी पापलेटा 700 रुपये. काय घ्यायचं काय समजतच नाही एवढा महाग आहे सगळा आता. कशी आहेत पापलेटा पापलेटा कशी आहेत पापलेटा घेशील तर म्हणजे सांगशील तेव्हा घेणार ना तुझा भाव ऐकून. मग आता काय घेऊ सांग 1000 रुपयाची जोडी सांगतोस तू काय आहे. अगे ती ओरिजिनल असली तरी पण काय आहे का तू 1000 रुपये पण ओरिजिनल लागतील ना की नकली देव. चालेल का त्याच्यावर. आणि हे कसं आहे 4000ची साय. एवढी महाग आहे का. 4000 ती 2000 सांगतात 4000. अगे पण ते फरक असला तरी पण काय आहे कितीचा पण आहे 19-20चा फरक आहे फक्त. 20-40चा फरक आहे. मार्केट बघा भरपूर पब्लिक आहे. हा 4 देव. खयची 4 ही सांगतसच किती असते बघ ना आधी. 1000 रुपये देते. हेच ना जाऊन खाई जाणार घराकडे जायचं आता. हा ह्या काय हे काय ह्याचं नाव विसरलंय काय तुम्ही काय कसं आहे त्या 1200 रुपये एक पाला मासा. काय करू रे बबलू मरणाचा महाग आहे सगळा. आपण फायनली एवढा मोठा हलवा घेतला कापू तर मागा 100 रुपये परत देऊ. टायगर प्रॉन्स भाई वो प्रॉन्स कैसा है दादा ते मोठेवाले ओ वाला दादा कसे आहे ते 300 रुपये 3000. मित्रांनो मोठे टायगर प्रॉन्स आहेत 3000 रुपये. केवढा मोठा आहे कायदा बघा. आणि सगळे 500 रुपये वाले. जाऊया मच्छी कटिंग करून घेऊया पटकन मस्तपैकी. आपण हलवा घेतला वा तर कटिंग करून घेऊया चला. तर मित्रांनो भला मोठा हलवा आम्ही आणला वा मावशीकडे आणि कटिंग करून घेतो फटाफट आणि घरात जातो. कधी खवला काढून घेताय बघा मस्तपैकी. आणि या साईडला सगळी कटिंग करून भेटतं मच्छी. मोठी मोठी मच्छी कटिंग वगैरे करून देतात इकडे बघा या साईडला पूर्ण. या केवढा मोठा हलवा आहे तर बघा बकराच आहे मोठा. भला मोठा बकरा आहे बघा. मावशी ते का साफ करताय कसली मोठी पिसा पडतील ती बघा. तर मित्रांनो फायनली मावरा घेतलंय मावशीकडनं कटिंग वगैरे करून घेतला मस्तपैकी चांगल्यापैकी पीस कट केला नाही. हे बघा डेली आपण ज्याच्याकडं करत आहोत ती नव्हती आज मस्त पीस केला नाही कट. तर मावरा घेतलंय घराकडे आलं येऊ पाऊस मारण्याचा लाग सुरुवात केला नाही बरा झाला वेळेवर घरात आलंय. तर खुटा बघा केवढी मोठी आहेत ती. एक पीस बघा केवढा मोठा आहे हलव्याचं. तर आता मस्तपैकी आपण एका मॅरिनेट करून घेऊया. ताई मस्तपैकी एका आगुळ वगैरे लावून घेईल आणि त्याच्यानंतर आपण मस्तपैकी तव्यावर चरचरीत तेलात भाजूचे आहेत. तर चल आधी पहिला मस्तपैकी घेऊ. अगोदर पहिला मीठ लावून घेऊया. मच्छी मरणाची महाग आहे आज भरपूर महाग आहे कारण का आता श्रावण पण चालू होणार आहे. थोडी स्वस्त होईल नंतरला पण आज गटारी होती त्यामुळे पब्लिक पण भरपूर मार्केटमध्ये होती. आज भरपूर दिवसानंतर आज मावरा आणला ना आपण. 1 महिना झाला. मस्तपैकी असं मीठ लावून घेऊया चांगल्यापैकी. त्यानंतरला गावठी आगुळ
परत औषध बघा गावावरनं नॅचरल आगुळ आहे बघा, कोकमापासून बनवलेला. पूर्ण एक बॉटल भरून दिला नाही. आता गावात गेलो ते ना तेव्हा थोडंसं पाणी टाकलं त्याच्यात आपण, जास्त त्यामुळे जास्त घन ठेवलेलं नाही. आगुळ लावून घेऊया. आज भरपूर दिवसानंतर म्हावरा गाव माझ्या आऊची आहे. नंतरला हळद. मित्रांनो ही हळद सुद्धा गावठी हळद आहे आणि हळदीचा कलर बघा. बघा औषध गावावरनं हळकुंडापासून वाटून दिलेली हळद आहे. त्यानंतर हळद टाकून घेतला वा आणि प्लस मालवणी मसाला. आपण मसाला घरगुती मालवणी मसाला आहे. मसाला कलर बघा, लावल्यानंतरला जो कलर येतो ना म्हावऱ्यात एक नंबर. मसाला मस्तपैकी लावून घेऊया म्हावऱ्याकनी आणि थोडा 5-6 मिनटं ठेवूया, म्हणजे चांगला मसाला लागू व्हावा. मीठ आणि मसाला म्हावऱ्याक. मसाला बघा मस्तपैकी लावून घेतला हो खोट्याकनी चांगल्यापैकी. आता एक 10 मिनटं तरी ठेवूया, म्हणजे चांगला मसाला पण लागत आणि मीठ पण लागत चांगल्यापैकी ना. कलर बघा मसाला कसा आला आहे, एक नंबर. तर मित्रांनो आपण म्हावऱ्याची कणका मॅग्नेट केला आणि आता पहिला अगोदर आपण मस्तपैकी सार करूच आहे. तर सारासाठी मसाला आपण इथे रेडी केला वा. मसाल्यात आपण संकुशरी मिरची टाकली आहे, कांदा टाकला आहे, खोबरं टाकलं आहे वाला, परत हळद टाकली आहे, मीठ वगैरे सगळं टाकलं आहे आणि मसाला रेडी केला आहे आपण असा मस्तपैकी. कढई ठेवला वा, कढईत तेल टाकला वा आणि आता मस्तपैकी मसाल्या कालना फोडणी द्यायची आहे आणि कालन आपल्याला बनवूचं आहे. ज्या हलव्याची टकली आहेत ना ते टाकून मस्तपैकी कालन बनवूचं आहे. आपण हे टाकले मोहरी थोडीशी तेलात, त्यानंतरला लसूण, त्यानंतरला जो वाटा आपण वाटला होता मिक्सरला तो टाकून घेऊया. तडका लागल्याबरोबर सुगंध मस्त आला ना. का मस्त वाटपाक चांगला भाजून घेऊया. त्याला थोडंसं पाणी टाकूया. त्यानंतरला जी हलव्याची कुटा आहे डोक्याकडची ती टाकूची आहेत. एक आता मस्त कढईसाठी ठेवूया. थोडा नाही चांगला कडाला ना जास्त हलवत बसायचा नाही, कारण काय फुटला नाही पाहिजे. जास्त हलवत जेवढं तुम्ही जास्त ढवळत बसाल ना त्यामुळं जास्त कालन फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे कसं एकदा दोनदा ढवळला मस्तपैकी पाणी टाकून की कड येऊ द्यायचा. कड आल्यानंतरला जी खुटा आहेत ती टाकूचीत आपल्या. तर सार लगेच आपल्याला रेडी होईल. ना उकाळ बघा कसा मस्तपैकी आला आहे आणि आपण जी टाकल्याकडची खुटा आपण साईडला करून ठेवला होता तर ते टाकून घेऊया. आणि त्याचबरोबर त्याच्यात टाकूया कोकम आणि मीठ. काय मसाला आपण टाकला होता मीठ थोडासा, तर थोडासा फक्त नावापुरती आपण थोडासा मीठ टाकूया. कोकमाची पोळं टाकला वा. थोडासा आपण फक्त मीठ टाकायचं आहे. आणि आपलीकडे खुटा बघा मगाशी मॅग्नेट करून ठेवला होता, मस्तपैकी कलर आला आहे, मसाला पण चांगला लागला आहे. तर भाजून घेऊयात तव्यावर मस्तपैकी. मसाल्यात भाजण्यासाठी आपण इथे रेडी केला वा. तो बारीक रवा आहे, मसाला थोडासा टाकला, हळद टाकलेली आहे, तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि मस्तपैकी तव्यावर भाजूया. आता घेऊया कोटिंग करून मस्तपैकी. कोटिंग महत्त्वाचे असतात. रवा कसा चांगल्यापैकी लागू हवा, म्हणजे निघता नाही सगळं जळत तेलात. अशी प्रॉपर मस्तपैकी कोटिंग करून घेऊया 5 खणकांची खुटांची. त्यानंतरला भाजूया. अशी प्रॉपर कोटिंग करून घेऊ. ही कोटिंग कशी केलेली आहे मस्त. इकडं पण बघा कालना कसला उकळ आला आहे बघा मस्तपैकी आणि सुगंध पुरा घरभर झाला आहे. तवा पण तापला आहे आणि तेल टाकलं ना, तेल पण टाकलेलं आहे आणि मस्तपैकी तेल तापलं आहे. आणि आता घेऊया कुटा भाजू. तर हे टाकलं कढीपत्त्याची पानं केवढी मोठी ती बघ. कढीपत्ता आणि लसूण टाकलं आहे.
भाजी आणि ह्याच्यावर आता मस्तपैकी कुटा भाजूया. हे 2-3 कुटार होतील काय? एक बारका टाक त्याच्यात गवत. 3 कुटा रावली कारण का ही 2 कुटा बारकी आहे. तिकडे मोठी कुटा आहे बघा. ही 2 कुटा टाकले ना तर तवा भरत. ही कुटा भाजेपर्यंत तिकडे अजून 2-3 कुटा मस्तपैकी कोटिंग करून घेऊया. कारण का अजून भरपूर कुटा भाजूचे आहेत. अजून 6-7 कुटा भाजूचे आहेत. मस्तपैकी घेऊया कोटिंग करून. ఇంకా परत की अगोदर तर करपती विरक्ती लाग वेगायचा खाली. पावसानं जरा चांगली साथ दिला. पाऊस का लागत नाही आता. मग अशी मारणारा लागत होता. सर मस्त मोठी सर आली होती. येताय जाताय. त्यांका घेऊया परतून. झाले असते ना. घेऊया परतून. इंका हलव्याक जास्त म्हणजे शिजूक जास्त वेळ लागत नाही. ह्यासाठी नाचता येत आता तव्यावर. बघा सार पण मस्तपैकी रेडी झाला आहे. तर झाला आहे ना. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर मस्तपैकी टाकूया. भयानक आपला सार झाला रेडी. गॅस बंद कर. हा बघा. तर आपली 3 कुटा मस्तपैकी भाजलेली आहेत. मग काय घेऊया काढून. प्रॉपर भाजले. मस्तपैकी भाजले 3 कुटा प्रॉपर. खडे कसं ते 2 मोठी कुठं आहेत. 2 रवती की अजून रवत तिसरा 2च ठेवूया. एवढी मोठी कुठं आहेत ती बघा मस्तपैकी. एक खाल्लं तरी जीवाक समाधान वाटत नाही. ही पण 2 कुटा मस्तपैकी भाजला वाव. आता एका काढून घेऊया. काढून घे चल फटाफट. आता काय थांबणं गावत नाही आहे. कारण काय भूक लागली भरपूर. भाजलाय बरोबर 1:15 झालेत. ठेव साईडला. मित्रांनो फायनली आपली हलवा थाली रेडी झालेली आहे. तर जेव केव्हा सर्वांनी सांगते तुमका काय काय. आधी पहिला तर इथं आहे हलव्याचा कालान. हलव्याचा खुटपण याच्यात थोडासा छोटा टाकलेला एक. तर हलव्याचा सार आहे मस्तपैकी. कलर बघा हलव्याच्या सारला 1 नंबर आलाय. हलव्याची 2 कुटा घेतल्या येऊ. एकान माझा मन भागणार नाही त्यामुळे 2 कुटा घेतल्या येऊ. इथं आहे गावठी तांदळाचा भात आणि कांदा लिंबू. तर येवा सगळ्यांनी जेव मस्तपैकी हलवा खाऊया आणि गटारी साजरा करूया. तर येवा मित्रांनो. पहिला बघा सार बघा. पहिला लिंबू पिळून घेते मस्तपैकी सारावर. तोंडात पाणी सुटत आहे माझ्या. कधी जेवत्या झाला आहे. सार मस्तपैकी घेऊया भातावर टाकून. वा 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 वा. तर येवा मित्रांनो जेव. भयानक 1 नंबर टेस्ट झाली. कालना काय टेस्ट आहे. हलवा बघते चांगला झाला काय. हा बघा हलव्याचा पीस बघा प्रॉपर भाजलाय मस्तपैकी गरम गरम. एक नंबर. काय टेस्ट आहे ना 1 नंबर.
मसालाचा टेस्ट आहे ना एक नंबर आहे. मालवणी मसाले आईशीन घराकडनं करून दिला होता. एक नंबर जबरदस्त. मीठ पण मस्त लागलाय. आणि आता कालनातला तुकडा आहे. कालनातला पीस जबरदस्त सुप्रीम. तर जेवण घेतोय कारण का आता आवरत नाही. जेवण पहिला घेते मस्तपैकी नंतर भेटूया. तर मित्रांनो फायनली जेवण घेतले भरपूर पॉट भरून. आणि कमीत कमी 1 महिन्यानंतरला मच्छी बिच्छी आणलेली होती. तर आज गटारी सुद्धा होती. त्यानिमित्ताने आपण मच्छी आणली होती. मटन वगैरे चिकन वगैरे आणत नाही जास्त. मी मच्छीच आणतो. मच्छी आणली होती. हलवा मच्छी मजा आली. जरा सगळेजण जेवलो आणि बसलो. आताच पाऊस तर काय आहे नाही. थोडा वेळ झोपीन त्यानंतरला जाईन कुठेतरी बाहेर मित्रांना भेटायला वगैरे. तर आजचा दिवस तर आतापर्यंत मस्त गेला आहे. चांगला गेला आहे. तर हा व्हिडिओ पण आता मोठा झाला आहे. आणि एक गोष्ट गुड न्यूज आहे मित्रांनो. तर ती गुड न्यूज तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा की काय गुड न्यूज आहे ती तुम्हाला बघायला भेटेल. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते कारण का हा व्हिडिओ पण मोठा झाला आहे. तर चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तुमच्या भावाला कमेंट चांगल्या करा जेणेकरून मोटिवेशन भेटेल. 1 महिना अजिबात व्हिडिओ सर्व पडत नव्हती. थोडा कामात पण होतो. गावी परत मध्ये पोरांना घेऊन गेलो होतो त्यामुळे धावपळीत नाही व्हिडिओ पडली. पण ह्याच्या पुढे आपल्या चांगले व्हिडिओ येतील. त्यामुळे चॅनल नवीन सबस्क्राईब करून ठेवा. आणि तिकीट कोणाकडं एक्स्ट्रा असेल गणपतीची तर माका मात्र मला कॉन्टॅक्ट करा आणि माका तिकीट मात्र देवा. कारण तिकीट मात्र भेटलेली नाही गणपतीची आहे. तर हा व्हिडिओचा थांबवतो. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.